विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 9वी पाठ पाचवा म्हणजेच कविता पाचवी व्यायामाचे महत्त्व ही आज आपण पाहणार आहोत। याचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। यांचं मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर। महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाज सुधारक म्हणून ते प्रसिद्ध आहेत। ग्रामविकास झाला की राष्ट्रविकास होईल असे मानणाऱ्या तुकडोजी महाराजांनी देशभर हिंडून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले। धर्मभेद, जातीभेद, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खंजिरी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे त्यांनी वापर केलेला आहे। देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे त्यांनी पाठ दिले। गावागावात गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून जनसेवा केल्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देखील दिलेली आहे। आजही त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याचे कार्य अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते। त्यांचा कालावधी 1909 ते 1968 आहे। ते संत, कवी, समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टीवरती हल्ला चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ लोकांना दिलेले आहेत। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळांची त्यांनी स्थापना केली। या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देखील दिलेली आहे। अनुभव सागर, भजनावली, सेवा, स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, स्वच्छता याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आजही आदरपूर्वक वाचला जातो। या प्रस्तुत कवितेमधून, प्रस्तुत काव्यरचनेमधून अगदी सर्वांनाच दैनंदिन जीवनामध्ये जी गोष्ट गरजेची आहे ती गोष्ट सर्वसामान्यांना सहजासहजी उपयोगी पडेल। सर्वसामान्यांनाच नव्हे तर तुम्हा आम्हा सर्वांनाच ती गरजेची असणारी गोष्ट म्हणजे व्यायाम आणि त्याचं महत्त्व त्यांनी या काव्यरचनेतून अतिशय सरळ आणि सोप्या भाषेतून त्यांनी सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे। प्रस्तुत काव्यात कवी तुकडोजी महाराजांनी व्यायाम व त्याचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले आहे। कविता पाहूया आपण। व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी। व्यायामाविन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची। व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण। व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामाविन पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत। व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची। प्रस्तुत कवितेमधून त्यांनी जो आशय स्पष्ट केला आहे तो आपण एक एक कडव्यामधून पाहणार आहोत। पहिलं कडवं पाहूया आपण। व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी। म्हणजेच व्यायामाचे फायदे सांगताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतायत की व्यायाम हा आरोग्यदायी मित्र आहे। मानवाच्या आरोग्यासाठी अतिशय जवळचा असणारा मित्र म्हणजे व्यायाम आहे। हे सूत्र प्रत्येक व्यक्तीनं अवलंबलं पाहिजे। हे ध्यानी ठेवावे सूत्र म्हणजे हे सूत्र प्रत्येकानेच लक्षात ठेवलं पाहिजे। आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी, म्हणजेच व्यायाम हा आरोग्याचा उत्तम आरोग्य राखणारा असा हा मित्र आहे, तर आळस हा वैरी आहे। वैरी म्हणजेच शत्रू, आळस हा आपला शत्रू आहे।
सर्वतोपरी, सर्वतोपरी म्हणजे सर्व ठिकाणी. म्हणजे व्यायामाचे फायदे सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतायत की व्यायाम हा आरोग्यदायी मित्र, उत्तम आरोग्य राखणारा असा हा मित्र आहे. तर आळस हा माणसाचा शत्रू मानला गेला आहे. माणसाचा शत्रू म्हणजेच आळस आहे. हा नियम तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवावा, अशा प्रकारची विनंती जणू काही राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हे सर्वांसाठी या कडव्यामधून करत आहेत. व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायामी होय अग्निदीपन अन्न पचन सहजची. प्रस्तुत कडव्यामधून ते वर्णन करताना म्हणतायत की व्यायाम न करता खाल्लेले शुद्ध अन्न, व्यायामाविन सात्विक भोजन, सात्विक म्हणजेच शुद्ध व सर्व सत्वांनी युक्त असणारं असं सात्विक भोजन. व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायाम न करता खाल्लेले शुद्ध पचायला सोपे असणारे सात्विक अन्नही रोगाला निमंत्रण देणारे ठरू शकते. पण जर तुम्ही ते मारी विकारी होऊन, व्यायामही होय अग्निदीपन अन्न पचन सहजची, म्हणजेच तेही व्यायाम केल्यामुळे पोटातील अग्नी प्रज्वलित होतं. पोटातील अग्निदीपन अन्नपचन सहजची. अग्निदीपन म्हणजेच पोटातील अग्नी प्रज्वलित होण्याची क्रिया, त्यालाच आपण भूक लागणे असे देखील म्हणतो. व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहजची. व्यायाम न करता खाल्लेलं अगदी शुद्ध असेल, चांगलं असेल, पचायला सोपं असेल, सात्विक असेल, ते अन्न देखील व्यायाम न करता जर खाल्लं तर रोगाला निमंत्रण देणारं असं ठरतं. पण व्यायाम जर केला तर पोटातील अग्नी हा प्रज्वलित होतो. म्हणजेच की पोटातील अग्नी प्रज्वलित होतो आणि अन्नपचन सहजच होतं. भूक लागते. भूक लागली म्हणजेच अन्न सहजासहजी पचन झालेलं असेल तरच आपल्याला भूक लागत असते. म्हणून म्हटलं आहे की पोटातील अग्नी प्रज्वलित होऊन अन्नपचन सहजची, अन्नपचन सहजासहजी होत असतं. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी, रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपणा. वर्णन करताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायाम केल्यामुळे शरीरातील जडता म्हणजेच सुस्ती, आळस हा दूर होत असतो. जडत्व म्हणजे सुस्ती किंवा आळशीपणा. व्यायामामुळे शरीरातील जडता, स्तुती, आळस हे दूर होतं आणि शरीरामध्ये उत्साह संचारतो. व्यायामे अंगी राहे तरतरी, म्हणजे शरीरामध्ये कोणतंही काम करण्यासाठी उत्साह संचारलेला असतो. त्यासाठी कोणतं काम हे महत्त्वाचं नाही, माणसाची विचार करण्याची क्षमता ही निश्चितपणे बदलते. जर शरीरातील आळस दूर झालेला असेल तर आपण कोणतंही काम करण्यासाठी उत्सुक असतो. त्यामध्ये तुमचा अभ्यास असेल, घरातील आईबाबांनी दिलेली कामं असतील किंवा स्वतःसाठी काही करायचं जे ठरवलेलं होतं ते करणं असेल, यासाठी आपल्याकडे वेळ असतो. पण जडत्व आल्यामुळे ते काम करायला आपल्याला नकोसं वाटत असतं, नको वाटतं. पण जर तुम्ही व्यायाम केला तर तो आळस दूर होऊन कोणतंही काम करण्यासाठी तुम्ही उत्सुक असणार आहात. अंगामध्ये तरतरी संचारलेली असेल, उत्साह संचारलेला असते. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. शरीरामध्ये उत्साह संचारतो. शरीरातील असणारी रक्तविसरण व्यवस्था असेल ही उत्तम प्रकारे कार्य करते. रक्तव्यवस्था उत्तम प्रकारे कार्य करू लागली की साहजिकच यामुळे बुद्धी तल्लख होते, शरीर ताजेतवाने होते. रक्तव्यवस्था उत्तम शरीर, वाढे विचारी सजीवपण. म्हणजे यामुळे तुमची बुद्धी देखील व्यायामामुळे तल्लख होते. कोणतंही काम करण्यासाठी उत्साह आला म्हणजेच मनापासून शरीरानं तुम्हाला काम करण्यासाठी उत्सुक केलेलं आहे. रक्तव्यवस्था जर उत्तम नसेल तर कोणताही अवयव दुखत असेल, त्यामुळे आळस आलेला असेल, कोणतंही काम करण्यासाठी
पाहू नंतर, करू नंतर अशा प्रकारची आपण उत्तरं देतो. तीच उत्तरं न देता आपण रक्तव्यवस्था उत्तम जर असेल, विचार जर ताजेतवाने असतील, ते काम आपण नंतर नाही आत्ता करू, किंवा मागं अगदी पूर्वीपासून बऱ्याच कालावधीत कामं जी मागं राहिलेली होती ती कामं देखील आता आपल्याला करायची, आता आपण करणार आहोत. जर व्यायाम करत असाल तर अशा प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये आपोआप कोणीही न सांगता ते रुजवले जातात, रुजले जातात. शरीर तुमचं ताजंतवानं कोणतंही काम करण्यासाठी स्फूर्तिदायक असं होऊ लागतं. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. जर व्यायामामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात. व्यायामाने सशक्त स्नायू, शरीरातील जे प्रत्येक स्नायू आहेत तो बळकट होण्याचा, भक्कम होण्याचं काम व्यायामामुळे होऊ लागतं. त्याचबरोबर व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामामुळे माणसाचं आयुष्य देखील हे वाढत जातं. माणसाचं आयुष्य वाढतं, माणसाचे स्नायू भक्कम होतात, माणूस दीर्घायू म्हणजेच जास्त दिवस जगणारा, त्यालाच आपण दीर्घायू असं देखील म्हणतो. म्हणजे दीर्घ आयुष्य, जास्त आयुष्य जगणारा असं म्हणलं जातं. म्हणजे व्यायामाने सशक्त स्नायूही होतात, माणसाचं आयुष्य, माणसाचं लाईफ देखील वाढलं जातं. व्यायाम हिना पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत. जर व्यायाम नाही केला तर मानवाला अगदी क्षुल्लक असणारे आजार जडू लागतात, क्षुल्लक असणारे आजार सुरू होतात, आणि या क्षुल्लक आजारामुळे माणूस खचला जातो, शरीर त्याचं कमजोर व्हायला सुरुवात होते. त्यामध्ये थोडे त्रास देणारे जरी आजार पाहिले आपण, पित्त असेल, कफ असेल, वात असेल, त्यालाच आपण वायू म्हटलेला आहे. वात हे 3 दोष माणसामध्ये आढळायला सुरुवात होते. जर व्यायाम करत असाल तर माणसाचं आयुष्य देखील वाढलं जात आहे, आणि ते वाढत असताना साहजिकच अशा प्रकारचे आजार, पित्त कफ वात अशा प्रकारचे आजार आपल्याला होत नाहीत. आणि अशा प्रकारचे जर आजार होत नाहीत तर आपलं शरीर देखील कमजोर होत नाही, शरीर देखील भक्कम राहतं. शरीर जर व्यायामाचं भक्कम असेल तर असे आजार आपल्यापासून दूर राहतात, आपल्या शरीराला कमजोर होऊ देत नाहीत. जर्जर करीती अत्यंत. जर अशा प्रकारचे आजार झाले तर साहजिकच ती व्यक्ती असणारी आजारी व्यक्ती होऊन जाते, आणि आजारी व्यक्ती झाली की थोड्या वातावरण बदलाने असेल, किंवा आहारामध्ये काही एखादी गोष्ट जरी बदलली तरी देखील त्या व्यक्तीला पित्त होतं, कफ होतो, किंवा वातासारखे त्रास नेहमी उद्भवतात. कोणत्याही ऋतूमध्ये अशा प्रकारचे आजार आपल्या आहारामुळे, वातावरण बदलामुळे सहजासहजी त्या व्यक्तीला त्रासदायक ठरतात. यासाठी व्यायाम हा आपला महत्त्वाचा आहे. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. अतिशय चांगल्या प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वर्णन केलंय की व्यायामामुळे वाढे प्रतिकारशक्ती, म्हणजे रोगाला दूर ठेवण्याची शक्ती. केवळ कोणतंही मेडिसिन न घेता, कोणतीही गोळी न घेता फक्त व्यायामच आपलं प्रतिकारशक्ती वाढवू शकतो. व्यायामामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते, आणि त्याचबरोबर स्वतःचे कार्य स्वतः करण्याची, त्यालाच स्वावलंबनाची वृत्ती देखील निर्माण होते. माझं काम मीच करावं, माझं काम मलाच करायचं आहे, माझं काम करण्यासाठी मी कुणाचीही मदत घेणार नाही, माझं काम मला करता येणार आहे, ही जी प्रवृत्ती आहे, हा जो विचार आहे तो स्वावलंबनाचा आहे. दिलेलं तुमचं गृहकार्य असेल, घरचं काम असेल, ते देखील याची त्याची वही किंवा याच्या त्याच्या नोट्स न घेता ते काम देखील माझं मीच करणार आहे, माझं मला ते समजलेलं आहे, नाही समजलं तर पुन्हा एकदा मी प्रयत्न करेल, वेगवेगळे स्रोत त्याचे शोधेल, आणि ते काम माझं मी करेल, याचं त्याचं घेऊन, म्हणजेच परावलंबी न राहता, दुसऱ्यावरती अवलंबून न राहता स्वावलंबनाने स्वतःचे काम स्वतः करण्याची प्रवृत्ती, विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात केवळ व्यायामामुळे.
व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. कोणतंही काम असेल, कोणतंही काम करण्यासाठी माणसाच्या शरीरामध्ये, अंगामध्ये चैतन्य संचारतं. चैतन्य म्हणजेच की स्फूर्ती, उत्साह माणसाच्या मनामध्ये भरलेला असतो. उत्साह निर्माण होत असतो की माझं काम मला करायचंय, कोणतं काम करायचंय. म्हणजेच की जर व्यायाम माणूस करायला लागला, व्यायाम करू लागला, तर बरीचशी कामं जी आपलीही नव्हती ते देखील आपण करायला लागतो. कोणी सांगण्याची गरज ती आपल्याला राहत नाही. स्वावलंबनाची प्रवृत्ती निश्चितपणे आपल्या शरीरामध्ये रुजली जाते. म्हणजेच की व्यायामाने किती माणसाला फायदे होतात. माणूस स्वतःसाठी व्यायाम जर केला, तर व्यायाम केला तर हा दुसऱ्यासाठी व्यायाम कोणीही करत नाही. जबरदस्तीने केलेला व्यायाम वेगळा आणि स्वतःने केलेला व्यायाम हा निश्चितपणे वेगळा असतो. वेगळा यासाठी म्हटलंय की मानसिकता ही बदललेली असते. जर आई बाबांनी आपल्याला व्यायाम करायचा सांगितलेला असेल तर आपली मानसिकता जबरदस्तीची झाली, बळजबरीने व्यायाम केल्याची झाली. आणि तोच मी कमजोर होत चाललोय, मला भक्कम व्हायचंय, माझे स्नायू बळकट करायचेत मला, त्यासाठी जर व्यायाम करायला लागलं तर तो उत्साह आपला व्यायाम वाढवण्यासाठी निश्चितपणे कारणीभूत असतो. आपला उत्साह वाढवतो. स्वतः व्यायाम करायला जर लागलं तर अनेक गोष्टी जबरदस्तीच्या ज्या आहेत त्या आपल्यापासून दूर राहतात. म्हणजेच स्वावलंबनाची प्रवृत्ती ही त्या ठिकाणी निर्माण होते. पुन्हा एकदा सर्व भाग आपण पाहूयात की व्यायामामुळे, फक्त वर्णन पाहूयात की व्यायामामुळे माणसाला कोणकोणते फायदे होतात. की व्यायामामुळे माणसाचा आळशीपणा हा निश्चितपणे दूर होतं. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र, आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. व्यायामाचे फायदे सांगताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणताय की व्यायाम हा आरोग्याचा खरा मित्र आहे, तर आळस हा माणसाचा शत्रू मानला गेला आहे. हा नियम, हे सूत्र तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर व्यायाम न करता खाल्लेले अगदी शुद्ध अन्न असेल, पचायला सोपं असेल, अगदी सात्विक भोजन तुम्ही खाल्लं तरी देखील रोगाला निमंत्रण देतं. का रोगाला निमंत्रण देतं? सात्विक खाल्लं तरी. जर तुम्ही व्यायाम केला नाही तर अगदी साधं, हलकं, पचायला सोपं, सात्विक जरी तुम्ही खात असाल तरी ते रोगाला, व्यायाम न करता खाल्लेलं रोगाला निमंत्रण देणारच असं आहे. पण व्यायाम केल्यामुळे पोटातील अग्नी प्रज्वलित होतो. अग्नी प्रज्वलित होतो म्हणजे तुम्हाला भूक लागते व्यायाम केल्यामुळे, आणि भूक लागली की साहजिकच तुम्हाला अन्न सहजासहजी पचन देखील होतं. व्यायामामुळे माणसाच्या शरीरातील जडता म्हणजेच जी सुस्ती आहे, आळस आहे, हा व्यायामामुळे दूर जातो आणि शरीरामध्ये उत्साह संचारतो. शरीरामध्ये उत्साह संचारू लागला की रक्ताभिसरण व्यवस्था देखील उत्तम प्रकारे कार्य करू लागते. आणि रक्ताभिसरण व्यवस्था शरीराची जर उत्तम कार्य करू लागली तर माणसाची बुद्धी देखील तल्लख होऊ लागते.